अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे। पांढरीचा पूल ते मिरी रस्त्यावर सोमवारी रात्री संशयास्पद पिकअपची तपासणी केली असता त्यामध्ये संत्रा आणि मोसंबीच्या कॅरेटखाली लपवून ठेवलेला तब्बल 68 किलो गांजा आढळून आला। या कारवाईत पोलिसांनी 27 लाखांचा मुद्देमाल जप्त करत आंतरराज्य टोळीला मोठा दणका दिलाय। पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मध्यरात्री गस्तीवर असताना एका पिकअपमधून गांजाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे आणि मिरी पोलीस आउटपोस्टच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचला। संशयास्पद पिकअप अडवून झाडाझडती घेतली असता पोलिसांना 7 मोठ्या गोण्यांमध्ये भरलेला गांजा आढळला। हा गांजा मध्य प्रदेशातून आणला जात होता। तस्करीसाठी संत्रा आणि मोसंबीच्या कॅरेटचा वापर करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र पोलिसांनी 20 लाख रुपये किमतीचा 68 किलो गांजा आणि 7 लाखांची पिकअप असा एकूण 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईचे पाथर्डी तालुक्यात कौतुक होत आहे। या तस्करीचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत याचा अधिक तपास पाथर्डी पोलीस करत आहेत। परराज्यातील गांजा विक्री करणारे टोळीचे 2 आरोपी जेरबंद केले आहेत। त्यांच्याकडून 27,41,200 रुपयाचा गांजा मुद्देमाल जप्त केला आहे। पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 6/1/2026 रोजी PSI ढाकणे, PC इजाज शेख, SC कुसळकर, PC टकले, PC गोपणे हे मिरी क्षेत्र हद्दीत रात्र गस्त करीत असताना PSI ढाकणे यांना बातमी मिळाली की पांढरीचा पूल ते मिरी दरम्यान रोडवरून एक सफेद रंगाची पिकअप MP 46 ZE 539 ही येत आहे, तिच्यामध्ये गांजा आहे अशी बातमी मिळाल्यावरून त्यांनी सदर गाडीचा शोध घेत मिरी शिवारामध्ये रोडवर त्या गाडीला अडवून तिच्यामध्ये 2 इसम मिळून आले। त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी तुळशीदास दुर्गादास खरगे चालक व बरोबर दिनेश शिलदार सोळंकी वय 24 दोन्ही राहणार गोई तालुका सेंदवा जिल्हा बिडवाणी राज्य मध्य प्रदेश असे मिळून आले। याबाबत खात्री केली असता गाडीमध्ये गांजा वनस्पतीच्या वास येत असणाऱ्या 7 गोण्या मिळून आल्याने त्यांनी तात्काळ आम्हास माहिती देऊन आम्ही मान्य ADPO सो शेवगाव तसेच मान्य तहसीलदार सो पाथर्डी यांना कळवून 2 पंचासमक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व त्यामध्ये 7 गोण्या मुद्देमाल एकूण 68 किलो रुपये किंमत 20,41,200चा व सोबत एक पिकअप गाडी असा एकूण 27,41,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कल्लुवर्मे साहेब व ADPO श्री नीरज राजगुरू सो शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच PSI ढाकणे, PSI जाधव, SC कुसळकर, PC टकले, इजाज शेख, PC गोपणे, हवालदार बाबासाहेब बडे, संजय जाधव, PC लबडे यांनी केली आहे। सदर कामगिरीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे। धन्यवाद। प्रतिनिधी भीवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर।